तर घाटातील सगळ्यात डेंजर पार्ट हा, इथं बऱ्याच लोकांचे ॲक्सिडेंट झाले, त्यामुळे तुम्ही आला तर नक्की काळजी घ्या। तर हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर सध्या आपण आहे चिपळूण कोल्हापूर एसटीमध्ये। चिपळूणपासून कोल्हापूरला जायला दोन मार्ग आहेत खरं म्हणजे, जे आंबा घाट मार्गे आणि एक दुसरा म्हणजे कुंभारली घाट मार्गे। तर सध्या आपण आहे कुंभारली घाटामध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कुंभारली घाटाची पूर्ण माहिती आणि कुंभारली घाट एसटीमधून कसा दिसतो याचा पूर्ण व्हिडिओ बनवतो। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आंबा घाटाची संपूर्ण माहिती बघितलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देतो, तो व्हिडिओ चेक करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि आंबा घाटाची पूर्ण इतिहास बाकीच्या गोष्टी कळून जातील। महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपळूणच्या लोकप्रिय हिल स्टेशनपासून अंदाजे 23 किलोमीटर अंतरावर असलेला कुंभारली घाट कोकण प्रदेश आणि दख्खन पठार यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो। चिपळूण हे सर्वात जवळचे प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून सेवा देणारे प्रवाशांसाठी सोयीस्कर प्रवेश देते। तर या घाटाचा आपण ऐतिहासिक महत्त्व बघू। कुंभारली घाटाची मुळे प्राचीन काळातील आहेत। मराठा साम्राज्यादरम्यान किनारी भाग आणि अंतर्गत प्रदेशामधील व्यापार आणि लष्करी हालचाल सुलभ करण्यासाठी याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। परकीय आक्रमणाविरुद्ध मराठा योद्ध्यांनी लढलेल्या शौर्यपूर्ण लढ्यांसह अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार हा घाट आहे। कुंभारली घाटातून प्रवास सुरू केल्याने प्रदेशाचा समृद्ध ऐतिहासिक वारसा जाणून घेण्यासाठी एक प्रवेशद्वार मिळतो। तर हे झाले ऐतिहासिक महत्त्व। आपण नैसर्गिक वैभव बघू। कुंभारली घाट हिरवीगार जंगले, धबधबे, वाहत्या नद्या आणि धुक्याने आच्छादित डोंगरांनी सजलेला आहे। जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आलात तर म्हणजे नयनरम्य, म्हणजे काय बोलायलाच नको असे शब्द आहेत ह्या घाटासाठी। मी त्याची पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला देईन। मी जेव्हा जॉईनिंगला आलो होतो तेव्हा पावसाळ्यात चाललो होतो, त्यामुळे तेव्हा पण आम्ही व्हिडिओ शूट केला होता। तर कुंभारली घाट हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे। त्यामध्ये विविध वनस्पती आणि जीवजंतूंनी भरलेली एक परिसंस्था आहे। बिबट्या, भुंकणारे हरिण, पक्ष्यांच्या प्रजातींच्या दोलायमान श्रेणीसारख्या देशी वन्यजीवांची झलक पाहताना निसर्गप्रेमी औषधी वनस्पतीसह विदेशी वनस्पती प्रजातींच्या विपुलतेचा आनंद घेतो। तर या घाटाजवळ आकर्षक आणि आवडीची ठिकाणं तुम्हाला आता मी पुढे सांगेन। तर पहिलं ठिकाण आहे कोयना वन्यजीव अभयारण्य। वन्यजीव प्रेमीसाठी एक अभयारण्य, कोयना वन्यजीव अभयारण्य कुंभारली घाटाजवळ आहे। हे वाघ, बिबट्या, आळशी अस्वल आणि पक्ष्यांच्या श्रेणीसह विविध प्रकारच्या वन्यजीव प्रजातींना आश्रय देते। त्यागत निसर्ग ट्रेक आणि सफारीमध्ये मग्न होऊन पश्चिम घाटाचे मनमोहक सौंदर्य जवळून पाहू शकतात कोयना वन्यजीव अभयारण्यापासून। तर दुसरा पॉईंट आहे नेहरू गार्डन। घाटाच्या आत एका टेकडीवर वसलेले नेहरू गार्डन हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना समर्पित एक काळजीपूर्वक देखभाल केलेले उद्यान आहे। बाग आजूबाजूच्या लँडस्केपची विहंगमय दृश्य देते, एक शांत माघार प्रदान करते जिथे अभ्यागत हिरव्यागार हिरवाईमध्ये आराम करू शकतो। शिवथरघळ कुंभारली घाटाच्या परिसरात असलेल्या या ऐतिहासिक गुंफेला मराठीतील प्रसिद्ध कवी संत रामदास यांनी आपली आध्यात्मक कलाकृती दासबोध लिहिली असे मानले जाते। शिवथरघळ हे एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे जे आत्मपरीक्षण आणि ध्यानासाठी शांत वातावरण प्रदान करते। सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, तुम्ही कुंभारली घाटाला कधी भेट देऊ शकताय, तर तसं बघायला गेलं तर ऑल टाईमच तुम्ही भेट देऊ शकताय, पण त्यामध्ये जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळ्याचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्ण म्हणजे धबधबे, धुकं घाटामध्ये कसं दाटते हे तुम्हाला सगळं बघायला मिळेल। त्यामुळे मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की जून ते सप्टेंबरमध्येच जास्तीत जास्त ह्या घाटाला भेट देण्याचा प्रयत्न करा। उन्हाळ्यात असं दिसते, उन्हाळ्यात पण दिसते, पण उन्हाळ्यात एवढे भारी वाटत नाही, पण पावसाळ्यात नक्कीच तुम्हाला भारी वाटेल, कारण दोन्ही बाजूनं धबधबे कोसळताना दिसतात। आलिशान रिसॉर्टपासून ते बजेट फ्रेंडली हॉटेल्स, आरामदायी होमस्टे आणि अतिथीगृहांपर्यंत अभ्यागतांना
दिवसभराच्या शोधानंतर विश्रांतीसाठी आणि नवचैतन्य मिळवण्यासाठी आरामदायक जागा मिळू शकते. चिपळूण सर्वात जवळचे शहर असल्याने रेस्टॉरंट, शॉपिंग सेंटर्स आणि वैद्यकीय सुविधांसह निवासासाठी विस्तृत सुविधा आणि पर्याय उपलब्ध आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षितता आणि खबरदारी म्हणजे ह्या घाटामध्ये तुम्ही फिरताना काय काय केलं पाहिजे. कुंभार्ली घाटाला भेट देताना सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरक्षित आणि आनंददायक अनुभव सुनिश्चित करण्यासाठी येथे काही टिपा आहेत. पहिली टिप आहे, तुमच्या सहलीचे नियोजन करण्यापूर्वी हवामानाची स्थिती तपासा, कारण अतिवृष्टीमुळे भूभाग निसरडा आणि असुरक्षित होऊ शकतो. बऱ्याच वेळा सगळ्यात डेंजर घाट म्हणला तर कुंभार्ली घाट आहे, कारण इथं बऱ्याच वेळा भूस्खलन जास्तीत जास्त प्रमाणात होतं. त्यामुळं पावसाचा अंदाज घेऊनच तुम्ही या पठारी भागात या. दुसरा म्हणजे आरामदायक ट्रेकिंग शूज घाला आणि हंगामानुसार योग्य कपडे घाला. तिसरा पॉईंट आहे, पाणी आणि स्नॅक्स घेऊन बाहेर. चौथा पॉईंट आहे, नैसर्गिक परिसर आणि वन्यजीवांचा आदर करा. कचरा टाकण्यापासून किंवा पर्यावरणास त्रास देण्यापासून परावृत्त करा. जेवढा दिसताना भारी जरी दिसत असेल पण एसटीमध्ये बसल्यावर खरोखर खूप डेंजर वाटते. किती दूर फक्त जो कटडा आहे बघा, कटडा नाहीच आहे ह्याला खरं म्हणजे. आंब्या घाटाला थोडा तरी कटडा आहे पण कुंभार्ली घाटाला थोडा पण कटडा नाही. त्यामुळं 4 व्हीलर किंवा मोठ्या गाडीतून जाताना तुम्ही खरोखर चांगल्या पद्धतीनं गाडी चालवली पाहिजे, नाहीतर एका सेकंदात तुमचा खेळ खल्लास होऊ शकतो. एस टी पण पूर्ण काटोकाट मारतात, ते बघू शकता. आता पुढे गेल्यावर तुम्हाला दिसेलच एस टी केवढ्या काठानं मारतात. एस टीचे ड्रायव्हर प्रोच आहेत, कारण त्यांनी बऱ्याच वेळा म्हणजे मला वाटतं महिन्याला त्यांचं कमीत कमी 50 वेळा हा रोड होत असेल येऊन जाऊन. त्यामुळे त्यांना एवढा परफेक्ट अंदाज आला आहे रस्त्याचा, त्यामुळे त्यांना प्रत्येक कॉर्नर माहीत आहे. पण जे नवीन येतात, कोण आता ही गाडी गेली आहेत त्यांना पण माहिती आहे बऱ्यापैकी ट्रॅव्हलरची गाडी आहे. त्यामुळे पण तुम्ही जेव्हा पहिल्यांदाच येत असाल 2 व्हीलरवरून असेल किंवा 4 व्हीलरवरून येत असाल तेव्हा काळजीपूर्वकच या. जेवढं दिसायला भारी सौंदर्य असेल तेवढंच एक ॲक्सिडेंट पण बऱ्याच प्रमाणात यामध्ये झालेत. त्यामुळं मी तर तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही येताना पुरेपूर. बाकी ही संपूर्ण अशी कुंभार्ली घाटाची माहिती होती. बाकी मी तरी किती जरी सांगितलं व्हिडिओच्या माध्यमातून की घाट असा आहे तसा आहे, पण मी तर म्हणाल की तुम्ही नक्की विजिट केला पाहिजे आयुष्यात. आंबा घाट तर भारी आहेच, पण हा घाट खरोखर खूप भारी आहे आणि पावसाळ्यात तरी तुम्ही विजिट दिलाच पाहिजे, काय पण होते. जर खरोखर निसर्गाचा वैभव बघायचं असेल तर कुंभार्ली घाटाला तुम्ही विजिट दिलंच पाहिजे. बाकी कोल्हापूरपासून मला वाटते कमीत कमी 160 ते 150 किलोमीटरवर असेल. चिपळूणपासून 30 ते 40 किलोमीटर आहे. गुहागरपासून 80 किलोमीटर आहे. मुंबईपासून जास्त असेल, पण एस टी इकडूनच जातात जास्तीत जास्त. कोल्हापूरची लोक असतील त्यांनी नक्की जर कोकणामध्ये यायचं असेल तर हाच रूट हे करा. आमची कोल्हापूरची लोक सारखी आंबा घाटातूनच जातात, पण कुंभार्ली घाटाचा पण अनुभव तुम्ही नक्की घेतला पाहिजे. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा. तुम्हाला माहिती कशी मिळाली हे नक्की कमेंट सांगा. व्हिडिओ चला का लाईक करतो, चॅनल पर सबस्क्राईब करतो. मिळते नेक्स्ट व्हिडिओ में, तब तक के लिए बाय.